पहिलं वर्ष, नवीन कॉलेज, नवीन मित्र, नवीन वातावरण आणि मनात एक वेगळीच उत्सुकता. आदित्य नुकताच कॉलेजला प्रवेश घेतो आणि पहिल्या दिवशी त्याच्या आयुष्यात ती येते अनुजा. सकाळी 8 वाजता कॉलेजचा कॉरिडॉर विद्यार्थी गर्दीने भरलेला होता. आदित्य आपला बॅग खांद्यावर टाकून वर्ग शोधत होता आणि तेव्हाच ती समोरून आली. केस वाऱ्यात उडत, हातात फाईल आणि डोळ्यात शांत आत्मविश्वास. ती चालताना नकळत आदित्यकडे पाहते आणि दोघांच्या नजरा एक क्षणासाठी भिडतात. तो क्षण जणू वेळ थांबून गेला. अनुजाचं हसू त्या दिवशी पहिल्यांदाच आदित्यच्या मनात एक ठसा उमटवून गेलं. क्लास सुरू झाला. ती पहिल्या बाकावर बसली आणि आदित्य मागच्या बाजूला. पण मनाने तो तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवत होता. ती नोट्स लिहत होती, कधी खिडकीबाहेर बघत होती आणि त्याचवेळी आदित्य मनात विचार करत होता, ती खरंच एवढी सुंदर आहे की माझं मन फक्त तिच्याभोवती फिरतंय. दिवस गेले. एकदा लायब्ररीत आदित्य पुस्तक शोधत होता आणि ती समोर आली. हे बघ, हे बुक आहे का? इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, तिने विचारलं. आदित्य थोडा गोंधळून म्हणाला, हो आहे, पण मीही तेच शोधतोय. दोघं हसले. त्या हसण्यातच एक ओळख तयार झाली. मी अनुजा, ती म्हणाली. आदित्य त्यांना हात पुढे केला. पहिली ओळख, पण मनात एक वेगळी ओढ निर्माण झाली होती. पुढच्या काही आठवड्यात दोघं क्लासमध्ये, प्रॅक्टिकलमध्ये आणि कॅन्टीनमध्ये एकत्र दिसू लागले. आदित्य तिच्या छोट्या छोट्या सवयी लक्षात ठेवत होता. तिला कोल्ड कॉफी आवडते, पेन नेहमी निळं वापरते आणि नोट्स लिहिताना केस कानामागे नेते. एक दिवस कॅन्टीनमध्ये दोघे बसलेले असतात. अनुजा म्हणते, तू खूप शांत आहेस, पण तुझ्या डोळ्यात काहीतरी बोलतं. आदित्य थोडं हसत म्हणतो, कदाचित तुझ्यासाठी शब्द कमी पडतात म्हणून. अनुजा हलकं लाजते. ती नजरेतच सगळं सांगते. हळूहळू त्यांचं मैत्रीतून जवळचं नातं तयार होतं. एक दिवस क्लास संपल्यावर आदित्यने तिला कॉलेजच्या गार्डनमध्ये थांबवलं. अनुजा, मला काही सांगायचं आहे. ती थोडी घाबरली. काय? आदित्य म्हणाला. पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच काहीतरी झालं होतं. कदाचित तूच कारण आहेस माझ्या सगळ्या हास्याचं. काही क्षण शांतता, फक्त वाऱ्याचा मंद झुळूक आणि पानाचा आवाज. अनुजा त्याच्याकडे पाहते. आदित्य, मी भीती वाटते अशा गोष्टीची. कॉलेज संपल्यावर सगळे आपापल्या वाटेने जातात. आदित्य म्हणतो, मग मी तुझ्या वाटेवरच थांबतो. ती काही बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात एक अश्रू चमकतो, आनंदाचा, काळजीचा आणि कदाचित प्रेमाचा. त्या दिवसानंतर दोघांचं नातं अधिक गहिरं होतं. क्लासच्या मधल्या ब्रेकमध्ये अनुजा नेहमी त्याच्या बाकाजवळ येते आणि फक्त म्हणते, कॉफी. दोघं एकाच कपातून पितात. लायब्ररीत बसून नोट्स करताना दोघं काही वेळ शांत राहतात, पण ती शांततासुद्धा गोड असते. एकदा पावसाळ्यात कॉलेज सुटल्याबाहेर पाऊस सुरू होता. सगळे शेड खाली उभे राहतात, पण अनुजा आणि आदित्य मैदानाच्या मध्यभागी उभे राहतात. दोघं पूर्ण भिजतात. तुला पाऊस आवडतो? ती विचारते. हो, कारण यात तुझं हसू दिसतं, तो म्हणतो. अनुजा हलकं हसते आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. पाऊस, वारा आणि त्याच्या धडधडत्या हृदयाचा आवाज, सगळं काही त्या क्षणी थांबतं. वेळ पुढे सरकते. शेवटचं वर्ष येतं. दोघं आता सगळ्यांच्या आवडत्या जोडी बनलेली असतात. पण जसं कॉलेज संपतं तसं भविष्याने प्रश्न उभे राहतात. अनुजाला पुण्यात नोकरी मिळते आणि आदित्य नागपुरात. दोघांच्याही मनात एकच भीती, हे अंतर आपल्याला दूर नेईल का? शेवटच्या दिवशी दोघे कॅन्टीनमध्ये बसलेले. अनुजा म्हणते, आदित्य, तू माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर भाग आहेस. तो उत्तर देतो. आणि तू माझ्या आयुष्याचं कारण? ती विचारते. जर मी दूर गेले तर? आदित्य म्हणतो, प्रेम कधी दूर जात नाही, ते फक्त जागा बदलतं. ती हसते. तू बोलतोस तसं वाटतं सगळं सोपं आहे, तो म्हणतो, कारण तू असलीस की सगळं सोपं वाटतं. अनुजा उठते, हात पुढे करते आणि म्हणते, प्रॉमिस मी, आपण हे नातं जपून ठेवू. आदित्य तिचा हात धरतो. प्रॉमिस. दोघं हसतात, पण त्या हसण्यात दडलेली एक वेदना जिवलग विरहाची. कॉलेज संपतं आणि अनुजा निघून जाते. आदित्यच्या डोळ्यात ती शेवटची नजर कोरली जाते. अनेक वर्षांनी एका कॉन्फरन्समध्ये आदित्य मागच्या रांगेत बसलेला असतो. अचानक स्टेजवर येते अनुजा. आता ती प्रोफेसर झाली आहे. कार्यक्रम संपल्यावर ती त्याच्याकडे येते. आदित्य, तो हसतो. अनुजा, काही क्षण शांतता. मग ती म्हणते, तू अजून तसाच आहेस. तो हसत म्हणतो, आणि तू अजूनही त्या कॉरिडॉरमधल्या पहिल्या नजरेसारखी दिसतेस. ती विचारते, आठवतं का पहिली भेट? तो उत्तर देतो, ती कशी विसरू? माझ्या आयुष्याची सगळी कहाणी तिथूनच सुरू झाली.
दोघं पुन्हा एकत्र कॉरिडॉरमधून चालतात आणि वेळ त्या पहिल्या नजरेपासून ते शेवटच्या स्मितापर्यंत सगळं पुन्हा एकदा जिवंत होतं. कारण खरं प्रेम कधी संपत नाही, ते फक्त थांबतं, योग्य क्षणाची वाट बघतं. आणि आज तो क्षण परत आला होता, त्याच कॉरिडॉरमध्ये, त्यांचं दोन डोळ्यांच्या भेटीत. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.